नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। विधानसभा निकालाच्या त्सुनामीत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अनेक बालेकिल्ले तर ढासळलेच, शिवाय अनेक मोठ्या सरदारांनी त्यांची साथ सोडत सत्ता पक्षाकडे धाव घेतली। पक्षाला आधीच गळती लागलेली, त्यात हाती कोणतीही सत्ता नाही। अशा परिस्थितीत पक्षाचे अस्तित्व टिकवायचे असेल, झालेली झीज भरून काढायची असेल तर गेली 25 वर्ष इतरांसाठी अभेद्य असलेला मुंबई महापालिकेचा बालेकिल्ला काहीही करून राखावाच लागेल, याची जाणीव उद्धव ठाकरेंना नक्कीच असेल। त्यामुळेच हा बालेकिल्ला राखण्यासाठी शक्य त्या तडजोडी करण्याची त्यांची तयारी दिसते। मातोश्रीवर दररोज बैठकांचे सत्र सुरू आहे। त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते काहीही करून मनसेला सोबत घ्या असा आग्रह धरतायत। अर्थात उद्धव ठाकरेंची त्याला हरकत नाही, परंतु कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सगळ्या शक्यतांचा विचार ते करत असावेत। उद्धव ठाकरेंना मुंबईत लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले, परंतु हे यश महाविकास आघाडीत असल्यामुळे मिळाले हे देखील ते चांगल्या प्रकारे जाणतात। त्यावेळी ठाकरेंच्या उमेदवारांना अल्पसंख्याक तसेच दलित समाजाने भरभरून साथ दिली। राज ठाकरेंना सोबत घ्यायचे तर कदाचित महाविकास आघाडीतून बाहेर पडावे लागेल, त्यामुळे लोकसभेच्या वेळी जमलेली मतपेढी विखुरण्याचा धोका आहे। शिवाय राज ठाकरेंमुळे बिगर मराठी समुदाय देखील दुरावण्याची शक्यता आहे। मराठी मते एकवटतील आणि त्याचा मोठा फायदा आपल्याला मिळू शकतो, परंतु तो पुरेसा ठरेल का ही शंका, शिवाय निवडणुकीनंतर मनसेच्या तालावर नाचावे लागेल ही धास्ती, या दोन्ही कारणामुळे मनोमिलनाच्या बाबतीत अजून ठाम निर्णयावर उद्धव ठाकरे पोहोचल्याचं दिसत नाही। असेच काही किंतु परंतु राज ठाकरेंच्या मनातही असू शकतात। हे किंतु परंतु कधी आणि किती प्रमाणात दूर होतात यावरच मनोमिलनाचा नेमका मुहूर्त कधी हे ठरणार आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।